यानंतर वळूया पुढल्या बातमीकडे. तक्रारीनंतर रॉयल्टी वसुलीसाठी टाळाटाळ करण्यात येते. भिवंडी तहसीलदारांवर टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. 12 जून पासून बेमुदत धरणं आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. आरपीआय एकतावादीचे प्रदेशाध्यक्ष विकास निकम, माजी उपमहापौर अहमद सिद्दीकी यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. भिवंडीवाला बिल्डर्स आणि कुबा बिल्डर्स यांनी भिवंडीलगत मोठ्या प्रमाणावर इमारती उभ्या केलेल्या आहेत. त्यासोबतच या भागात खासगी जागेमध्ये अर्धा किलोमीटर लांबीचा कॉन्क्रीट रस्ता बनवलेला आहे. ही सर्व कामं करताना या बिल्डरांनी मोठ्या प्रमाणावर उत्खनन आणि माती भराव केलेला आहे. परंतु यासाठी शासनाकडे कोणतेही रॉयल्टी महसूल जमा केलेला नाहीये असा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे. आणि वारंवारचा पाठपुरा मी तहसीलदार साहेबांकडे घेतोय, परंतु तहसीलदार साहेब जे आहे कशी तरी उडवाडवीची उत्तरं देतात आणि ज्यांची जी ड्युटी आहे ते ड्युटी करण्यासाठी ते कुठेतरी मागे पुढे होत आहेत की त्यांचं हे काम आहे रॉयल्टीच्या संदर्भात रेव्हेन्यू जमा करण्यासाठी सरकारसाठी. आम्ही माननीय मंत्री महोदय, कलेक्टर महोदयांना देखील भेटलो. त्यांनी आदेश काढून देखील इथले तहसीलदार किंवा इथलं जे प्रशासन आहे, संबंधित अधिकारी आहेत, ते कुठल्याही प्रकारे या ठिकाणी दाद देत नाहीत. जे रॉयल्टी चोरी संदर्भात तक्रार केली होती मे मध्ये, जवळजवळ एक महिना उलटून गेला, कुठलीही कारवाई होत नाही. आम्ही बावनकुले साहेबांना भेटलो. बावनकुले साहेबांनी स्वतः त्यांच्या फोनवरून मला फुलायला दिले. मी कलेक्टरांशी सुद्धा बोललो, परंतु कलेक्टर प्रांत यांनी वारंवार तहसीलदार साहेबांना सांगून सुद्धा कुठलीही कारवाई होत नाही.